जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही 10वी पास आहात, 12वी झालंय, अंडर ग्रॅज्युएशन तुम्ही करताय, तर आरबीआय तर्फे जबरदस्त जॉब अपडेट आलाय. लेटेस्ट नोटिफिकेशन आली आहे. ऑफिस अटेंडंट या पोस्ट साठी भरती होते. 572 जागा आहे. त्यामुळे तुमचं 10वी 12वी किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंडमध्ये कोणाचं झालंय नक्की शेअर करा. कारण की जर का आपण महाराष्ट्रातनं अप्लाय करतोय तर इथली लोकल लँग्वेज मराठी भाषा आली पाहिजे आणि त्या लोकल लँग्वेजची टेस्ट सुद्धा होणार आहे. पण 10वी 12वी मध्ये जर मराठी सब्जेक्ट तुमचा होता तर तुम्हाला टेस्ट द्यायची गरज नाही आहे, कारण की ऑलरेडी तुमच्या डोमिसाईलमध्ये रिझल्टमध्ये ती भाषा म्हणजे लोकल लँग्वेज मेन्शन आहे. त्यामुळे चांगलं अपडेट आहे. महत्त्वाचं म्हणजे आरबीआयचं ऑफिस मुंबईमध्ये आहे, तिथे तुम्हाला काम करायला मिळत आहे. बेसिक सॅलरी तुम्ही बघितलं 24,000 रुपयांपासून ग्रॉस सॅलरी तुम्हाला 46,000 रुपयांपर्यंत जातं. त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे. ज्यांना बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे, त्यातल्या त्यात आरबीआय बँकेत काम पाहिजे असेल तर नक्की अप्लाय करा. डिटेलमध्ये समजून घ्या. वयाची अट काय, एक्झाम कशी होणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय, संपूर्ण माहिती सांगतोय. त्याआधी अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असेल, जॉब अपडेट पाहिजे असेल तर नक्की आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर आरबीआय बँकेचं ऑफिशियल करिअर पेजची लिंक दिसून जाईल. जसं की तुम्ही वाचू शकताय, भारतीय रिझर्व्ह बँक opportunity.rbi.org.in. तर तुम्ही ते बघू शकताय. ऑफिस अटेंडंट या पोस्टसाठी भरती होते आणि तुम्ही ते बघू शकताय. टोटल 572 जागा आहे. महत्वाच्या तारखा आपण बघायला गेलं तर त्या पण इथे दिलेल्या आहे. त्याच्यानंतर कुठे किती जागा आहेत त्या पण दिलेल्या आहे. संपूर्ण माहिती सांगतोय. इथे बघू शकता, यावरून आपण अप्लाय करू शकतो. इथे बघा दिले न्यू रजिस्ट्रेशन, आणि ऑलरेडी अकाउंट असेल तर इथून तुम्ही अप्लाय करू शकताय. IBPS थ्रू यांचे जे फॉर्म आहे ते भरले जात आहे. ओके, आता ही यांची ऑफिशियल नोटिफिकेशन आहे, ऑफिशियल PDF आहे, जी की तुम्ही वाचू शकताय. 572 जागा, ऑफिस अटेंडंट ही पोस्ट आहे. ओके, आता खाली स्क्रोल केल्यानंतर मोड ऑफ ऍप्लिकेशन दिलंय, जे की ऑनलाईनच आपल्याला फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर महत्वाच्या तारखा समजून घ्या. 15 जानेवारी पासून 4 फेब्रुवारी पर्यंत आपण फॉर्म भरू शकतोय. म्हणजे कालपासूनच फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. फी पेमेंट करायची पण शेवटची तारीख तीच आहे. आणि तुमची जी ऑनलाईन टेस्ट होणार आहे ती 1 मार्चपर्यंत होणार आहे. एक तर 28 फेब्रुवारी होईल किंवा 1 मार्चला तुमची ती एक्झाम होणार आहे. म्हणजे अजून बघायला गेलं तर तुमच्याकडे 1 ते 1.5 महिना आरामात आहे अभ्यास करण्यासाठी, ज्याद्वारे तुम्ही ही एक्झाम क्रॅक करू शकताय. सो चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बघू कोण कोण पात्र असणार आहे. तर सगळ्यात पहिले तुम्ही भारताचे नागरिक पाहिजे. त्यानंतर जिथून तुम्ही अप्लाय करताय तिथलं डोमेसाईल तुमच्याकडे पाहिजे. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे वयाची अट. तुमचं वय 18 ते 25 मध्ये पाहिजे. म्हणजे तुमचा जन्म 2/1/2001 ते 1/1/2008 दरम्यान झालेला पाहिजे. पण तुम्ही कॅटेगरीत नसाल, SC ST, तर 5 वर्षाची सूट आहे. OBC मधून असाल तर 3 वर्ष सूट आहे. म्हणजे इथे 30 वयापर्यंत अप्लाय करू शकताय, इथे 28 वयापर्यंत अप्लाय करू शकताय. आणि PWBD कॅन्डिडेट तुम्ही आहात, एक्स सर्व्हिसमॅन तुम्ही आहात, विडो आहात, तर तुमच्यासाठी पण इथे वयामध्ये सूट दिली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन. तर 10th पास, यस, 10वी पास झालेला आहात तुम्ही, 12वी पास तुम्ही आहात, अप्लाय करू शकताय. किंवा आता अंडर ग्रॅज्युएशन करताय किंवा कॉलेज तुम्ही सोडून दिलेलं आहे तरी तुम्ही ते अप्लाय करू शकताय. पण जर का तुमचं ग्रॅज्युएशन वगैरे झालंय तर नाही, कारण की जे 12वी किंवा अंडर ग्रॅज्युएशन आहे तेच करू शकताय. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस काय तर तुम्ही ते बघू शकताय. सगळ्यात पहिली तुमची ऑनलाईन टेस्ट होणार आहे, जी की मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे. तुम्हाला पाहिजे तर याचं बुक मी ते टॅग करून दिलंय, आत्ताच मागून घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा. 1 महिना भरपूर झालाय. तुम्ही जर मनापासून अभ्यास करताय, दिवस रात्र एक करताय, तर तुम्ही हे एक्झाम क्रॅक करू शकताय. बघा, रेझोनिंग आहे 30 प्रश्न 30 मार्कासाठी, जनरल इंग्लिश 30 प्रश्न 30 मार्कांसाठी, जनरल अवेअरनेस 30 प्रश्न 30 मार्कासाठी, न्यूमेरिकल ॲबिलिटी 30 प्रश्न 30 मार्कासाठी, 120 प्रश्न 120 मार्कांसाठी, 90 मिनिटं आपल्याला मिळणार आहे. ओके, जे की अत्यंत गरजेचं आहे हे समजणं. याचं बुक मी इथे टॅग करून दिलंय. त्यानंतर तुमची लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होणार आहे. द कॅन्डिडेट इथे बघू शकता शॉर्टलिस्टेड फ्रॉम द ऑनलाईन टेस्ट. जे ऑनलाईन टेस्ट पास होतील त्यांना अंडरगो म्हणजे लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट द्यावी लागेल. विल बी क्वालिफाईंग. त्यानंतर तुमचा इथे इंटरव्ह्यू होणार आहे. अशा प्रकारे इथे दिलेलं आहे. ओके, अजून खाली स्क्रोल केल्यानंतर डिटेलमध्ये दिलेलं आहे. एक्झाम सेंटर जे आहेत त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. त्यानंतर पे स्केल किती असणार आहे, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं 24,250 हे तुमचं बेसिक पे आहे. त्याच्यानंतर भरपूर सारे अलाउन्सेस वगैरे तुम्हाला मिळतात. इथे बघा 53,530 पर्यंत जातो आणि अप्रॉक्सिमेटली
46,029 पर मंथ तुम्हाला इथे मिळणार आहे. ओके. बाकी हाऊस रेंट अलाउन्स मिळतो 15% पर्यंत, जे की एक चांगली गोष्ट आहे. अजून तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर फॉर्म कसा भरायचा, फी किती आहे ते दिलंय. एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-बी-डी, एक्स सर्व्हिसमॅनसाठी ₹50 प्लस 18% जी-एस-टी आणि ओ-बी-सी, जनरल, ई-डब्ल्यू-एससाठी 450 प्लस 18% जी-एस-टी आणि जर स्टाफमधून तुम्ही अप्लाय करत असाल तर तुम्हाला कुठलीही फी नाही आहे. त्यानंतर मोड ऑफ पेमेंट जे की तुम्ही ऑनलाईन करू शकताय, जी एक्झाम फी आहे ती ऑनलाईन तुम्ही देऊ शकताय. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर डिटेलमध्ये इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, की एक्झाम कशी होणार आहे, कसं असणार आहे, सगळी माहिती दिली आहे. त्यानंतर अप्लाय कसं करायचं, काय करायचं त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. फोटोग्राफ कसा अपलोड करायचा, सिग्नेचर कसं अपलोड करायचे आहे, डूज अँड डोंट दिले. जेव्हा तुम्ही एक्झामला जाल तेव्हा हे वाचून जा. मोबाईल कॅम वगैरे हे काही तुम्हाला न्यायचं नाही आहे. बघा इथे सगळी माहिती दिलेली आहे या एक्झाम रिलेटेड. त्यामुळे जे एलिजिबल आहे नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला दाखवतो. इथे बघा महत्त्वाच्या तारखा मेन्शन आहे. नवीन असाल तर न्यू रजिस्ट्रेशन करा. ऑलरेडी अकाउंट असेल तर इथे काय करायचं आहे, रजिस्टर करायचं आहे. मग रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड, कॅप्चा टाकून सबमिट करायचं आहे. पण अनेक जण म्हणते आम्ही पहिल्यांदा आलो आहे, तर इथे तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. मग सगळ्यात आधी तुमची बेसिक इन्फॉर्मेशन येते. नाव, आडनाव, मिडल नेम, लास्ट नेम हे सगळं टाकून घ्यायचं आहे. मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे, अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस कन्फर्म करून सिक्युरिटी कोड टाकून नेक्स्ट करायचं आहे. म्हणजे इथे आपली प्रोफाईल बनली आहे. त्याच्यानंतर फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. फोटो हा लेटेस्ट असला पाहिजे, 2-4 वर्ष जुना चालणार नाही. 1, दीड, 2, 3 महिन्याच्या पेक्षा जुना नको आहे. त्याच्यानंतर डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहे, म्हणजे 10वी-12वीचे मार्क्स जे पण तुमचं शिक्षण झालं आहे त्या बेसिसवर. आणि त्यानंतर तुमचा फॉर्म प्रिव्ह्यू करून घ्यायचा. म्हणजे काही नेममध्ये मिस्टेक आहे का, किंवा तुमचं आडनाव चुकलं आहे का, तुमचा मोबाईल नंबर चुकला आहे का, ईमेल ॲड्रेस चुकला आहे का, ते तुम्हाला एकदा प्रिव्ह्यू करून घ्यायचं आहे. सगळं स्पेलिंग वगैरे सगळी माहिती चेक करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला अपलोड करायचे आहे डॉक्युमेंट्स, 10वीचं, 12वीचं पासिंग सर्टिफिकेट, हे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. त्यानंतर पेमेंट करायचं आहे आणि डन. अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरू शकताय. सोपा आहे, तुम्ही घरून सुद्धा हा फॉर्म भरू शकताय. जास्त काही अडचण नाही आहे. आता जर का बघायला गेलं तर ऑल ओव्हर इंडियामध्ये वॅकन्सी आहे. यांच्याच वेबसाईटवर यांनी डिटेलमध्ये दिलं आहे. जसं की आपण आता महाराष्ट्रामधून आहोत तर मुंबईसाठी आपण अप्लाय करू तर बघू शकता इथे एस-टीसाठी 12 आहे. त्याच्यानंतर ई-डब्ल्यू-एससाठी 3 आहे आणि जनरलसाठी 19. अशा टोटल 33 जागा असणार आहे मुंबईसाठी. आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी पण 6 आणि 1 जागा असणार आहे. तर तुम्ही बघून घ्या, जर तुम्ही महाराष्ट्रात राहताय, मराठी भाषा तुम्हाला येते आहे, तर तुम्ही मुंबईसाठी अप्लाय करू शकताय. तर चांगलं अपडेट आहे. टॉप लेवलची बँक आहे, पोस्ट पण चांगली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे तर नक्की तुम्ही आत्तापासून स्टडी सुरू करून द्या. तुम्हाला इथे बुक मी टॅग करून दिलेलं आहे. आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.